नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. अधिक मास हा हिंदू पंचांगातील एक विशेष महिना आहे. हा महिना साधारणपणे दर 3 वर्षांनी एकदाच येतो. म्हणूनच याला पुरुषोत्तम मास असंही म्हणतात. शास्त्रात सांगितलेले आहे, अधिक मासामध्ये केलेले पुण्य, दान, व्रत आणि सेवा हे सामान्य महिन्यांपेक्षा कितीतरी पटीने अधिक फलदायी असते. या महिन्यामध्ये श्रीहरी विष्णू स्वतः या मासाचे अधिपती असतात. म्हणूनच या महिन्यामध्ये विष्णू सेवा करणे हे सर्वात श्रेष्ठ मानले जाते. दीपदान म्हणजे दिवा लावून तो देवांना अर्पण करणे. शास्त्रात सांगितले आहे, दीपज्योती परब्रह्म दीपो ज्योतिर्जनार्दन, म्हणजेच दिवा हेच ब्रह्म आहे आणि दिवा हेच जनार्दन म्हणजे श्री विष्णू आहेत. जेव्हा आपण दिवा लावतो तेव्हा आपण अंधाराला दूर करतो. घरातील नकारात्मक ऊर्जा यामुळे नष्ट होते, मनात शांती येते आणि देवांचा आशीर्वाद आपल्यावरती वर्षाव करतो. अधिक मासामध्ये दीपदान केल्याने आरोग्य, समृद्धी, कुटुंबामध्ये सुख आणि मोक्षप्राप्ती होते, असे शास्त्र सांगते. आता येतो सर्वात महत्त्वाचा भाग. आवळा हा भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय असं फळ आहे. आवळ्यामध्ये 33 कोटी देवांचे वास्तव्य असते असे मानले जाते. म्हणूनच आवळ्यावरती दिवा लावणे म्हणजेच एकाच वेळी 33 कोटी देवांची पूजा करण्यासारखे आहे. अधिक मासामध्ये 33 आवळे घेण्यामागे कारण असे आहे, 33 हा आकडा देवतांच्या 33 प्रकारांशी संबंधित आहे. 8 वसु, 11 रुद्र, 12 आदित्य, 1 इंद्र, 1 प्रजापती मिळून 33. नाणे हे लक्ष्मीचे प्रतीक आहे. श्री हरिविष्णू आणि लक्ष्मी हे एकत्र असतात. नाण्यावर दिवा लावणे म्हणजे लक्ष्मीची कृपा घरामध्ये आमंत्रण देणे, आर्थिक समृद्धी, कर्जमुक्ती आणि घरामध्ये सुबत्ता येण्यासाठी हे विशेष फलदायी मानले जाते. तुम्ही असा कधी विचार पण केला आहे का, एका साध्या दिव्याने, एका छोट्याशा आवळ्यावर ठेवलेल्या ज्योतीने श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद कसा मिळू शकतो? आज मी तुम्हाला सांगणार आहे अधिक महिन्यातील सर्वात पवित्र, सर्वात फलदायी सेवा. 33 आवळ्यांवर दिवे आणि 33 नाण्यांवरती दिवे लावण्याची अत्यंत साधी आणि सोपी पद्धत. ही ऐकल्यावर तुम्ही म्हणाल, अरे हे तर आपल्याला आधीच माहिती असायला हवं होतं. कारण ही सेवा जी आहे ती अतिशय प्रभावी आहे. 33 आवळ्यांवरती आणि 33 नाण्यांवरती दिवे लावल्यानंतर त्यावरती कोणती सेवा करावी? 33 आवळे तुम्हाला नाही मिळाले तर मग कशी सेवा करावी? त्या आवळ्यांचं किंवा त्या नाण्यांचं नंतर काय करावं? या व्रताचं उद्यापन कसं करावं? या सेवेमुळे श्रीहरी विष्णू साक्षात प्रसन्न होतात. आपलं आयुष्य बदलतं. म्हणूनच हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. श्रीहरी विष्णूंची सेवा करण्यासाठी मोठ्या मंदिरामध्ये जाण्याची गरज नाही, मोठा खर्च करण्याची गरज नाही. फक्त भक्तिभाव हवा, श्रद्धा हवी. आवळ्यावर आणि नाण्यावर एक छोटासा दिवा लावा आणि पहा श्रीहरी विष्णू कसे प्रसन्न होतात. आवळा वृक्ष हे भगवान विष्णूंचे वास्तविक रूप मानले जाते. त्यामुळे हे झाड आणि त्यांचे फळ भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. स्कंद पुराणानुसार भगवान विष्णू आवळा वृक्षामध्ये निवास करतात. म्हणूनच या झाडाची पूजा करणं म्हणजेच सर्व देवतांची एकत्र पूजा केल्यासारखं आहे. पद्मपुराणात सांगितलं आहे, आवळ्याचे दर्शन, स्पर्श किंवा नावाचे स्मरण केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात. ज्या घरामध्ये आवळा असतो तेथे ब्रह्मा, नारायण आणि स्थिर लक्ष्मी नेहमी निवास करतात. म्हणूनच प्रत्येक माणसाने घरात आवळा लावा. तर आता आपल्याला अधिक महिना जो आहे तो 17 मे रोजी सुरू होणार आहे. तर 17 मे पासून ते 15 जून पर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे. म्हणजेच आवळ्याच्या दिव्यांची सेवा. त्यासाठी आपल्याला 33 आवळे आणून घ्यायचे आहेत. आता 33 आवळे आणल्यानंतर मग तुम्हाला रोज 33 आवळे लावायचे आहेत का? तर नाही. जर तुम्हाला आवळे नाही मिळाले तर मग कशी सेवा करायची हे देखील मी पुढे शेअर करेल. पण आता हे आवळे आणल्यानंतर ना, तुम्ही अधिक महिना ज्या दिवशीपासून सुरू होतो त्या दिवशीपासून रोज एक आवळा घ्यायचा. आता हा आवळा घेतला, उर्वरित हे सगळे आवळे जे आहेत ते तुम्ही फ्रीजमध्ये ठेवायचे, म्हणजे हे खराब होणार नाहीत. अशा पद्धतीने त्याला सेव्ह करून ठेवायचं. त्यानंतर तुम्ही ज्या दिवशी सेवा करणार आहात त्या दिवशी तुम्ही संकल्प करू शकता किंवा संकल्पाशिवाय देखील सेवा करू शकता. देव तुमचा भावाचा भुकेला आहे, त्यामुळे संकल्पाशिवाय देखील सेवा करू शकता. पण संकल्पामुळे काय होतं, की आपल्याकडून ती सेवा जी आहे ना ती श्रीहरी विष्णू करून घेतात, अशी मान्यता आहे. म्हणून मग तुम्ही संकल्प देखील करू शकता, की मी अधिक महिन्यामध्ये ही साधी सोपी सेवा करणार आहे आणि त्यासाठी संकल्प कसा करावा यावरचा डिटेल व्हिडिओ तुम्ही बघू शकता. काय मंत्र म्हणायचा वगैरे, संकल्प करायचा आणि सेवेला सुरुवात करायची. तर आता सेवा कोणती करायची आणि कोणत्या वेळेमध्ये करायची? तर अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही ही सेवा करू शकता. पण एक वेळ निश्चित करून घ्यायची. असं नाही की एकदा सकाळी केली, एकदा दुपारी केली, एकदा संध्याकाळी केली, एकदा रात्री 11 वाजता केली, असं नाही करायचं. तुम्हाला ही जी सेवा आहे ती एका वेळेमध्ये निश्चित करून करायची आहे. आता हे 33 आवळे आहेत, असेच तुम्ही 33 कॉईन देखील घ्यायचे आहेत.
तर आता तुम्ही म्हणाल, की महिना तर म्हणजे 17 मे पासून ते 15 जून पर्यंतच अधिक महिना असणार आहे. मग अशा वेळेमध्ये आपल्याला ही सेवा कशी पूर्ण करता येईल? कारण 33 दिव्यांची सेवा पूर्ण करण्यासाठी मध्ये मासिक धर्म येऊ शकतो. एखाद्या स्त्रीला अचानकपणे गावी जावं लागू शकतं. अधिक महिना आहे तर म्हणजे साहजिकपणे महिला माहेरी जातात किंवा आपण देवस्थानी वगैरे जातो. मग अशा वेळेस सेवा घरी करायची आहे तर मग ते दिवस स्किप होतील. मग कशी सेवा करायची? हे देखील मी पुढे शेअर करते. आणि त्याचबरोबर तुम्ही ह्या आवळ्यांचं आणि ह्या कॉईनचं नंतर काय करायचं आहे, यावरती सेवा कोणती करायची हे आधी आपण बघूयात आणि नंतर मग या आवळ्यांचं काय करायचं हे देखील मी शेअर करते आणि जर मध्येच तुम्हाला अडचण आली तर अशा वेळेस ही सेवा कशी करायची हे देखील सांगते. तर आता आपण आवळे घेतलेले आहेत आणि कॉईन देखील घेतलेले आहेत. तर हे सगळे एकत्र लावायचे नाहीत आपल्याला. तर काय करायचं आहे आपल्याला रोज अगदी 17 मे पासून ते 15 जून पर्यंत ही सेवा करायची. कारण भगवान विष्णूंना अगदी साधी सोपी सेवा आवडते. फार काही तुम्हाला यासाठी वेळ देखील लागत नाही आणि सेवा पण खूप अवघड अशी नाहीये. तुम्ही जेवढी जास्तीत जास्त सेवा, नामस्मरण या महिन्यामध्ये कराल ना, तेवढंच तुम्हाला त्याचं फळ मिळतं. म्हणून कळकळीची विनंती आहे, की ही सेवा भगवान श्री हरिविष्णूंना अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे नक्की करा आणि आवळे नाही मिळाले तर कॉईनवर करा. कॉईन हे प्रत्येकाच्याच घरामध्ये असतात आणि ज्यांना आवळे मिळाले त्यांनी आवळे आणि कॉईन दोन्हीवरती करायचे आहे. तर पहिल्या दिवशी संकल्प केल्यानंतर एक आवळा घ्यायचा आणि आवळ्याला कसं असं बसत नसेल ना, तर मग मध्ये होल करून तुम्ही यामध्ये फुलवात टाकू शकता. आता हा ₹1 कॉईन घेतलेला आहे. आता हा कॉईन आणि आवळा घेतल्यानंतर आपल्याला काय करायचंय, फुलवात घ्यायची आहे बघा. फुलवात तुम्ही घरी बनवली तर उत्तमच आहे. अशी तिला पसरून घ्यायची म्हणजे जेणेकरून ती बसेल यावरती आपली सेवा होईपर्यंत. कारण यामध्ये आपल्याला तूप वगैरे काही घालायचं नाही. भिजवलेल्या फुलवातीच घ्यायच्या आहेत आणि दुसरं आपण रेडीमेडच्या फुलवाती वगैरे घेतल्यानंतर त्या यावरती बसणार पण नाही. त्यामुळे तुपात मस्त भिजवून घ्यायच्या फुलवाती. अधिक महिन्याला अजून आता वेळ आहे आणि जर तुम्ही हा व्हिडिओ उशिरा बघत असाल, तर ज्या दिवशीपासून हा व्हिडिओ तुम्ही बघताय ना, त्या दिवशीपासून तुम्ही सेवेला सुरुवात केली तरी सुद्धा चालेल, हरकत नाही. म्हणजे 2-2 आवळे घ्या मग तुम्ही म्हणजे जर तुम्हाला उशीर झाला असेल, तर मग तसं करू शकता तुम्ही. पण सेवा नक्की करा जर तुम्ही हा व्हिडिओ उशिरा बघत असाल तर. पण ज्या आता आधीच बघणार आहेत त्यांना तर कळणारच आहे की ही सेवा कशी करायची आहे ते. तर फुलवात घेतलेली आहे. फुलवातीचं वरचं टोक कधी तसंच पांढरं नाही ठेवायचं. याला कुंकू वगैरे लावून घ्यायचं आणि त्यानंतर तुम्ही फुलवाती प्रज्वलित करायच्या. आता यावरती कोणती सेवा करायची तर पहा, आता तुम्ही ज्या वेळेमध्ये ही सेवा करणार आहात, त्या वेळेमध्ये तुम्ही जेव्हा दिवा प्रज्वलित कराल, त्या वेळेमध्ये म्हणजे हा दिवा सुरू असेपर्यंत तुम्हाला 1 वेळा व्यंकटेश स्तोत्राची सेवा करायची आहे. बस इतकी साधी सोपी सेवा आहे. 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र संस्कृतमध्ये पठण करा. संस्कृतमधलं खूप छोटं आहे आणि जर तुम्ही मराठीमध्ये पठण करणार असाल तर फुलवात प्रज्वलित राहील याची काळजी घ्यायची. कारण आपली सेवा होईपर्यंत दिवा हा सुरू असला पाहिजे. ही काळजी मात्र आपल्याला घ्यावीच लागेल. तर आता हा दिवा सुरू झाला की आपल्याला व्यंकटेश स्तोत्राला सुरुवात करायची आहे. व्यंकटेश स्तोत्र पठण करायचं. मग तुम्ही चढत्या क्रमाने करू शकता. 1 वेळा पठण करा. ज्यांना शक्य आहे त्यांनी 11 वेळा करा, 21 वेळा करा आणि ज्यांना शक्य नाही, वेळ नसतो, त्यांनी 1 वेळा केलं तरी सुद्धा चालणार आहे. आता सेवा करून झाल्यानंतर जोपर्यंत हा दिवा सुरू आहे ना, तोपर्यंत सुरू राहू द्यायचा. जेव्हा हा दिवा शांत होईल ना, त्यावेळेस अर्धवट जळालेली फुलवात तुम्ही एखाद्या डबीमध्ये जमा करून घ्यायची. आवळा एखाद्या डबीमध्ये तुम्ही फ्रिजमध्ये ठेवायचा. ज्या आवळ्यावरती सेवा झालेली आहे आणि जे उर्वरित आवळे आहेत ते वेगवेगळे ठेवायचे जेणेकरून ते मिक्स होणार नाहीत. आणि हा जो कॉईन आहे ना, तो देखील एखाद्या सेपरेट डबीमध्ये ठेवायचा कारण यावरती आपण सेवा केलेली आहे. त्यामुळे मग हा डबीमध्ये ठेवायचा. दुसऱ्या दिवशी नवीन कॉईन घ्यायचा, नवीन एक आवळा घ्यायचा, परत अशी फुलवात लावायची. दुसऱ्या दिवशी निश्चित वेळेमध्ये व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आणि तुम्हाला ही सेवा करायची आहे. कधीपर्यंत करायची? 15 जूनपर्यंत करायची आहे. ही सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला या सेवेचं उद्यापन देखील करावं लागतं. म्हणजे तुम्ही संकल्प केला असेल तर उद्यापन करा. उद्यापन फारसं अवघड नाहीये. तर आता ही सेवा सुरू असताना तुमचा मासिक धर्म आला किंवा अचानकपणे गावी जावं लागलं, तर आल्यानंतर मग तुम्ही सेवा कंटिन्यू करायची. म्हणजे तुमचे जेवढे दिवस स्किप झाले, त्याप्रमाणे म्हणजे आता 5 दिवस तुमचे मासिक धर्माप्रमाणे स्किप झाले, तर मग तुम्ही काय करायचं, एक-एक आवळा एक्स्ट्राचा घ्यायचा. आता एका दिवशी आपण एका वेळाच व्यंकटेश स्तोत्र पठण केलं असेल, तर 2 आवळे घेतल्यानंतर 2 वेळा पठण करायचं आणि ती सेवा जी आहे ती पूर्ण करायची. आणि मग शेवटच्या दिवशी म्हणजे 15 जूनच्या दिवशी काय करायचं, हे जे सगळे आवळे आपली जेवढी सेवा झालेली आहे, तेवढे आवळे आपण फ्रिजमध्ये ठेवणार आहोत. ज्यावरती आपण सेवा केली होती, ते सगळे आवळे घ्यायचे आणि जेवढे राहिलेले आवळे आहेत, तेवढे पण घ्यायचे. आणि जर तुमची 3 दिवसांची सेवा राहिली असेल 15 जूनच्या दिवशी, तर 3 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं. त्या सगळ्या आवळ्यांवरती म्हणजे 33 आवळ्यांवरती फुलवाती लावायच्या
आणि त्या आवळ्यांनी भगवान श्री हरिविष्णूंची म्हणजे आपल्या देव्हाऱ्यात असलेल्या बाळकृष्णांची किंवा तुमच्या देव्हाऱ्यामध्ये म्हणजे भगवान श्री हरिविष्णूंचा निद्रावस्थेतील फोटो असेल किंवा सत्यनारायणाचा फोटो असेल तर त्या फोटोंना ओवाळायचं आहे, म्हणजेच आरती करायची आहे. आणि त्यानंतर हे आवळे जे आहेत ते वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचे आणि हे जे नाणे आहेत ना ते तिजोरीमध्ये ठेवून द्यायचे कायमस्वरूपी. यावरती आपण सेवा केलेली आहे, यामुळे कधीही पैशाची कमतरता तुमच्या घरामध्ये भासणार नाही, कर्जबाजारीपणा किंवा पैशांच्या कोणत्याही अडचणी येणार नाहीत, एवढी प्रभावी ही सेवा आहे. मी देखील अधिक महिन्यामध्ये व्यंकटेश स्तोत्राची सेवा केली होती. माझा खूप सुंदर अनुभव होता आणि अधिक महिन्यामध्ये व्यंकटेश स्तोत्राचं 21 दिवसांचं मंडल किंवा 21 दिवसांची सेवा किंवा 3 दिवसांचं मंडल, 11 दिवसांचं मंडल कसं करावं, 3 रात्रींची सेवा कशी करावी, यावरचा डिटेल व्हिडिओ पण मी लवकरच चॅनलवरती शेअर करेल. तुमची इच्छा असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, कारण अधिक महिना हा 3 वर्षातून एकदा येतो आणि जेवढी जास्तीत जास्त आपण सेवा करू ना त्याचं फळ हे आपल्याला मिळतच असतं. आणि उद्यापन कसं करायचं, तर शेवटच्या दिवशी या व्रताचं उद्यापन करावं लागतं, म्हणजे 15 जूनच्या दिवशी. त्यासाठी तुम्ही 5 सवाष्ण स्त्रिया बोलू शकता, यथाशक्ती तुम्ही त्यांना भेटवस्तू देऊ शकता, ओटी भरू शकता किंवा ब्राह्मणाला शिधा दक्षिणा द्या किंवा एखाद्या मंदिरामध्ये जाऊन दानधर्म करा, गरीब गरजू लोकांना दानधर्म केला तरी सुद्धा चालेल. अधिक महिन्यामध्ये दीपदानाचं देखील महत्त्व आहे, त्यामुळे आवळ्याचं असं दीपदान करून भगवान श्रीहरी विष्णूंना प्रसन्न घेण्याची ही सुवर्ण संधी आहे. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी या सेवेचा लाभ घ्यावा, अशी मी तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती करते. नक्की ही सेवा तुम्ही करा. तर अधिक महिना आता जवळच आलेला आहे महिलांनो, त्यामुळे अशी माझ्या सगळ्या मैत्रिणींना विनंती आहे की तुम्ही जास्तीत जास्त सेवा करा, नामस्मरण करा. अधिक महिन्यामध्ये कोणते नियम पाळावेत यावरचा मी डिटेल व्हिडिओ शेअर केलेला आहे. सेवा कोणत्या कराव्यात, फार काही अवघड सेवा मी सांगणार नाही, कारण तासनतास देवासमोर बसून राहण्यापेक्षा मनापासून एक जरी सेवा केली तरी ती देवांपर्यंत पोहोचते. त्यामुळे जर शक्य असेल तर ही सेवा तुम्ही नक्की करा. खूप काही अवघड सेवा मी सांगितलेली नाही आहे. व्यंकटेश स्तोत्र खूप कमी वेळामध्ये वाचणं होतं आणि ते सोपं देखील आहे. त्यामुळे व्यंकटेश स्तोत्राची ही सेवा तुम्ही भगवान श्री हरिविष्णूंच्या चरणी रुजू करू शकता. आणि अजून यामध्ये तुम्हाला काही शंका वाटत असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, मी तुम्हाला नक्कीच त्याचा उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.